आपल्याला खूप अपेक्षा असतात की माझा जोडीदार कसा असावा, तो त्याला इतका पगार असायला हवा, त्याचं घर एवढं मोठं असायला हवं. मी म्हणते अपेक्षा या ठेवायलाच हव्या. कारण जशा मुलींच्या अपेक्षा असतात की मुलाला सरकारी नोकरी हवी, खूप पगार हवा, तशा मुलांच्याही अपेक्षा असतातच की मुलगी गोरी हवी, उंच हवी, खूप सुंदर हवी. मुळात अपेक्षा ठेवण्यात काही वाईट नाहीच आहे, कारण आपण आपलं अख्खं आयुष्य इन्व्हेस्ट करणार असतो आपल्या लग्नात. त्यामुळे लग्न आणि ते कोणाबरोबर होतंय, कसं होतंय, हे आपल्या मनाप्रमाणेच घडायला हवं. त्यामुळे अपेक्षा या असायलाच हव्या. पण त्याचबरोबर आपण स्वतःला काही प्रश्न विचारावे. आपण विचारावं स्वतःला की समोरच्या व्यक्तीला आपण इमोशनली, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली सांभाळू शकणार आहोत का? याचं उत्तर हो मिळायला हवं. शिवाय ही व्यक्ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कशीही सांभाळू शकेल हा विश्वास असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढचे किमान 30 ते 40 वर्ष सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री कुठूनही दमून बाहेरून घरी आल्यावर या व्यक्तीचा चेहरा आपल्याला बघायला आवडेल का? हा प्रश्न स्वतःला विचारावा. याचं उत्तर जर हो मिळालं ना तर बिनधास्त प्रेम व्यक्त करावं. आता पुढे प्रश्न येतो, जर आपण आपलं प्रेम व्यक्त केलं आणि समोरच्या व्यक्तीकडून नकार मिळाला तर तर तो मोठ्या मनाने एक्सेप्ट करावा. आपल्या भावाकडून, आपल्या बहिणीकडून, आपल्या बेस्ट फ्रेंडकडून आपली कधी अशी अपेक्षा असते का की तिने माझ्याच बरोबर कायम राहावं, तिने तिच्या आयुष्यात कधी जगूच नये? नाही. आपण विचार करतो त्यांनी कायम त्यांच्या संसारात, त्यांच्या आयुष्यात जसं हवं तसं सुखात राहावं. मग ज्या व्यक्तीवर आपलं इतकं जीवापाड प्रेम आहे, त्या व्यक्तीने मनाविरुद्ध आपल्याच बरोबर आयुष्यभर राहावं, हा अट्टहास कशासाठी? तिला जगू दे ना तिच्या मनासारखं, खूप सुखात. थिंक ट्वाइस.